नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रश्न विचारला जातो. अजित पवार जाऊन 1 महिना झालं आणि या महिन्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार? राष्ट्रवादी पक्षाकडे असा कोणता चेहरा आहे जो महाराष्ट्रभर प्रभावी ठरेल? मित्रांनो, आपण पाहत आहोत अजित पवार यांनी विधानसभा असू द्या, जिल्हा परिषद असू द्या किंवा लोकसभा असू द्या, एकट्याच्या जीवावर निवडणुका लढवल्या. प्रत्येक गावाखेड्यात जाऊन प्रत्येक आमदारासाठी, जिल्हा परिषद सदस्यासाठी, नगरसेवकासाठी स्वतः मैदानात उतरले. पण याच राष्ट्रवादीकडे अजित पवार गेल्याच्यानंतर असा कोणता चेहरा आहे जो महाराष्ट्रभर प्रभावी ठरेल? मित्रांनो, सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे, अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्ष संपेल का? तर मित्रांनो, हो, राष्ट्रवादी पक्ष संपू शकतो. याची 3 कारणं आहेत. सर्वात मोठं कारण, अजित पवारनंतर पक्षात 2 नंबरचा असा कुठलाही नेता नाही आहे ज्याचा महाराष्ट्रभर प्रभाव असेल. 2 नंबर कारण, मित्रांनो, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे भाजपाची माणसं आहेत असा ठपका यांच्यावर पडलेला आहे. आणि प्रफुल्ल पटेल यांना रायगडच्या बाहेर आणि तटकरे यांना गोंदियाच्या बाहेर कोणीही ओळखत नाही. कोणीही ह्यांच्या सभेला गर्दी होत नाही. यांना कुठलाही कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्या मतदारसंघ सोडून एकनिष्ठ नाही आहे. यानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचा राजकीय अनुभव हा अल्प आहे. हा एक कारण आहे. मित्रांनो, राष्ट्रवादी टिकायची असेल तर संभावना काय आहेत? तर राष्ट्रवादी टिकायची असेल तर विलिनीकरण हा एक मोठा पर्याय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. तर सर्व विचारतील की विलिनीकरणचा फायदा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला कसा होईल? तर मित्रांनो, शरद पवार पक्षाकडे आमदार जरी जास्त नसले तरी या पक्षाकडे नेते आणि नेतृत्व आहे. मित्रांनो, शरद पवार जरी यांचं वय झालं असेल तर ह्या माणसामध्ये जिद्द अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सुप्रिया सुळे यांची एक हाती वर्चस्व नसलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात सुप्रिया सुळेंचं प्रत्येक गावखेड्यात लोक ओळखतात आणि सभेला गर्दी आणि लोक जुळू शकतात. जयंत पाटील अख्ख्या महाराष्ट्राला मान्य असलेला चेहरा आहे. याचनंतर राजेश टोपे, रोहित पवार, अनिल देशमुख असे काही मातब्बर नेते या पक्षाकडे आहेत. तर आपण पाहतो की राष्ट्रवादी अजित पवारांकडे छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांना अजित पवारनं थोडंसं साईडलाईन केलं होतं. मित्रांनो, हे साईडलाईन केलेले नेते समोर येत आहेत आणि अजित पवार गटाचे काही नेते आहेत यांना फक्त सत्ता हवी आहे, यांच्याकडे निष्ठा नाही आहे असं सर्वसामान्य जनता म्हणते. मित्रांनो, यानुसार आपल्याला वाटतं, प्रश्न पडतो की अजित पवार गेल्यानंतर पक्ष चालवेल कोण? जय पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडे राजकीय अनुभव नाही आहे. सुनेत्रा पवार या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बुद्धीवर चालत आहेत असा एक आरोप सर्वसामान्य जनता करते. तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना, कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल. ही ताकद अजित पवार देत होते. आज ही ताकद कोण देणार आहे हा प्रश्न त्या कार्यकर्त्यांपुढे आहे. मित्रांनो, आपण पाहतो की प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या मागे एक ठाम नेता पाहिजे असतो. एक आपल्या मागे असा नेता लागतो की ज्याच्या शब्दावर आपण निवडून येऊ शकतो. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असा नेत्याचा अभाव आहे. यामुळे हा पक्षात 2029च्या विधानसभेआधी सर्व आमदार राहतील का? सर्व आमदारांना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास बसेल का? हा प्रश्न आहे. आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर उघड नाराज आहेत. यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे 30 ते 35 आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. मित्रांनो, कुठलाही आमदार या 2 व्यक्तीवर विश्वास ठेवायला तयार नाही आहे. मग अशात विलिनीकरण हा एक पर्याय समोर शकतो. शरद पवार गटाकडे आमदार नसले तरी या गटाकडे नेतृत्व आणि एक महाराष्ट्रात ज्यांच्या शब्दात ताकद असलेले शरद पवार आहेत. त्यामुळे यापुढील राजकारणामध्ये राष्ट्रवादी अजित पवारला टिकायचं असेल तर सुनेत्रा पवार यांना प्रफुल्ल पटेल आणि तटकरेचं न ऐकता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहावे लागेल. प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद द्यावी लागेल आणि फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळात जे अजित पवारांचं वजन होतं, वचक होती, ती वचक सिद्ध करावी लागेल. प्रशासनावर एक ताकद आणि आपली वजन ठेवावे लागेल. जय पवार आणि पार्थ पवार यांना बारामतीसह महाराष्ट्रात ॲक्टिव्ह व्हावं लागेल आणि
वेळ पडली तर विलगीकरण करून रोहित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची मदत घेऊन महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आणि राष्ट्रवादी पक्षाचा मजबूत करण्याचं काम सुनेत्रा पवार यांना करावे लागेल. आणि फडणवीस साहेब यांना जर लढायचं असेल, फडणवीस साहेब यांच्यासमोर टिकायचं असेल तर या पक्षाला एकजुटीची ताकद दाखवावी लागेल. जे ज्यांच्यावर BJPचा प्रभाव आहे अशा नेत्यांना थोडंसं साईडलाईन करून जे पक्षाशी एकनिष्ठ राहतील अशा नेत्यांना पुढे आणण्याचं गरज आहे. संग्राम जगतापसारखे लोक आत्ताच भाजपाकडे झुकलेले आहेत. अशा लोकांना ताकद कमी करून एकनिष्ठ कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल आणि पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभा राहावे लागेल. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी अजित पवार पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वर येईल का? या पक्षाची ताकद अजित पवार होते तशीच राहील का? आणि सुनेत्रा पवार पुन्हा पक्षाला एक नवी ताकद आणि अजित पवार होते तशी ऊर्जा देतील का? आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या जनतेने जो ठपका लावला की हे गद्दार आहेत, हे अजित पवारांचा घातपात यांनीच केला, तुम्हाला काय वाटतं हे खरं आहे का? आणि मित्रांनो, जर राष्ट्रवादी अजित पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जर जागा टिकून ठेवायची असेल तर कोणत्या नेत्याला आपली ताकद दाखवावी लागेल आणि जे भाजपाचं आपल्या मित्रांना संपवून सगळं भाजप करायचं जे सूत्र आहे यासाठी ते अजित पवार पक्षाचा उपयोग करतील का? हे रोखण्यासाठी कोणता असा नेता आहे की जो फडणवीस साहेबांना टक्कर देऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्ष एकसंघ ठेवू शकतो? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे कुठल्याही पक्षाची सुपारी घेऊन बोललं जाणार नाही. प्रत्येकाला न्यायाची आणि हक्काची भाषा इथे बोलली जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.